माझं नाव रुपाली श्याम जगताप, मी मोरे कॉलनी इथे राहते। फिरोजबाई पठाण यांनी आमच्यासाठी घरकामाची ही योजना आणलेली आहे। तर आतापर्यंत कुणीच अशी योजना आणली नाही, पण फिरोजबाई पठाण या बहिणी आमच्यासाठी योजना आणलेली आहे। या गोळीबार मैदानात मी 17 वर्ष राहते, पण त्याच्या अगोदर कुणीही दक्षता घेतली नाही किंवा कुणाला काय पाहिजे, कुणाला योजना कुठल्या पाहिजे, फक्त कागदपत्र गोळा करायचे, नेऊन द्यायचे, ते कागदपत्र जिकडचे तिकडं गप्प व्हायचे। पण आता फिरोजबाईंनी असे आम्हाला फोन करून घरातून बोलवून घेऊन की बाबा इथं घरकाम करण्यासाठी करणाऱ्यांची योजना आणल्या आणि त्या होणार आहेत याची खात्री दिली। महाराष्ट्र सरकार तर्फे मजूर महिला कामगार म्हणजे धुणभांडी करतात आणि घरात काम करतात ज्या माझ्या माता भगिनी त्यांना महाराष्ट्र सरकारनं 10,000 रुपये खात्यावर किंवा 10,000 रुपयाची भांडी हे महाराष्ट्र सरकारची स्कीम आहे। आपले लाडके आमदार श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांच्या आणि भाजप पक्षाच्या वतीनं ही आपण माझ्या विलासपूर गोळीबारच्या सर्व महिलांसाठी जे कामगार महिला आहेत आणि मजूर महिला आहेत ज्या घरकाम करतात आणि सगळीकडे काम करत असतात त्या माझ्या माता भगिनींना माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती ही सरकारची स्कीम आहे। आपण हे सरकारची स्कीम माझ्या ऑफिसला इथं फॉर्म भरायचा चाललाय। आपण सगळ्यांना फॉर्म भरून इथं ते आपला सभासद फॉर्म नोंदवावा। तशीच महाराष्ट्र सरकारनं आत्ताच लाडकी बहीण योजना काढली, त्या लाडकी बहीण योजनेत बी इथं फॉर्म भरायचे चालू आहेत, त्या बी आपण भरून घेतोय। मला खात्री आहे माझ्या विलासपूरच्या सर्व माता भगिनी आणि मला जे सहकार्य करणारे सर्व कलेक्टर साहेब असू दे, जिल्हा परिषद सीओ मॅडम असू दे, परत डेप्युटी सीओ असू दे, सातारा नगरपालिकेचे सीओ असू दे, सातारा अंगणवाडी सेविका, सगळ्या सेविका माझ्या विलासपूरच्या सेविका ज्या पद्धतीनं काम करतात महिलांना पैसे मिळण्यासाठी आणि महिलांना हे आपल्या महाराष्ट्र सरकारनं जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांची आणि स्थानिकला श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आपल्या तालुक्याचे आणि आपल्या सातारा जावली तालुक्याचे भाग्यविधाते आणि आमदार यांच्या माध्यमातून ह्या माझ्या वार्ड क्रमांक 17 मध्ये चालू आहे। तर माझ्या माता भगिनींना माझी कळकळीची विनंती, आपल्याला संधी आलेली कुणी सोडू नये आणि इथं फॉर्म भरायची व्यवस्था आहे, ऑनलाईन करायची व्यवस्था आहे। ज्या पद्धतीनं नगरपालिकेतले सर्व सेविका ज्या असतील त्या सहकार्य करतात, सगळ्या अधिकाऱ्यांचं सहकार्य एवढं कुणी कुठं सरकार करत नाही। सरकारी स्कीम आहे, हे सरकारी स्कीमचा लाभ घ्यावा अशी माझी कळकळीची त्या विलासपूरच्या सर्व माझ्या माता भगिनींना विनंती आहे। एवढंच मला सांगायचं।